ऐका, एकदा तो वाचवणारा असला ना की आपल्याला कशाचीही चिंता राहत, तो सांभाळ नाही, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली या आघात निवाराया, नाही आम्हा चिंता वस्त्र या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. ती माऊली आहे ना, आम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. पण एकदा त्यानं पाठ फिरवली ना की आपलं काही खरं नाही. फार गोड उदाहरण सांगते तुम्हाला. प्रभू रामचंद्र, सीताई साहेब, लक्ष्मण सगळेजण वनवासाला निघाले. सीताई साहेबांना तहान लागली, आपल्या सगळ्यांना प्रसंग माहिती आहे. म्हणून आता काय झालं, युद्ध करायचंय पुढे जाऊन. पुढचा प्रसंग, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण दादा सगळे निघालेले असताना झालं काय, प्रभू रामचंद्र बाणाला थोडीशी धार करत होते, बाणाच्या टोकाला धार करत होते. आता ऐका, जर धार करायची असेल तर ते थोडंसं पाण्यामध्ये, त्याला पाण्याचा ओलावा द्यावा लागतो. लक्षात येतोय प्रसंग. धार करतायत प्रभू रामचंद्र, म्हणून त्यांना तो बाणाचं टोक थोडंसं पाण्यात बुडवलं, चिखलात बुडवलं आणि पाहिलं तर त्या बाणाच्या टोकाला थोडंसं रक्त लागलेलं होतं बरं का. वाईट वाटलं. प्रभू रामचंद्र विचार करतात की ज्या अर्थी या बाणाच्या टोकाला रक्त लागलंय त्या अर्थी हा बाण कुणाच्या तरी पाठीत किंवा पोटात गेलाय. थोडासा चिखल बाजूला केला आणि पाहिलं तर एका बेडकाच्या पाठीत तो बाण घुसला होता. ते बेडूक हातात धरलं. काय भाग्यवान असेल ते बेडूक सुद्धा, ज्यांना प्रभू रामचंद्रानं हातात धरलं. आणि त्या बेडकाला प्रश्न विचारतात माझे प्रभू रामचंद्र, अरे गरज नसताना, बरं का, गरज नसताना रात्र रात्र तुला ओरडलेला आम्ही ऐकतोय, बरोबर की नाही? गरज नसताना तू रात्र रात्र ओरडत असतोस, आज तुझ्या पाठीत बाण गेला तरी तू आवाज सुद्धा केला नाहीस. त्यावर त्या बेडकाचं फार सुंदर उत्तर होतं बरं का. तो बेडूक म्हणतो, देवा, अरे मी रात्र रात्र विनाकारण ओरडत नाही, मी रात्र रात्र विनाकारण ओरडत नाही रे. जेव्हा मला या जगाचा त्रास होतो ना तेव्हा तुझ्या नावानं मी ओरडत असतो, तेव्हा तुझ्या नावानं मी ओरडत असतो. पण आज तूच पाठीत बाण घातला, मी ओरडू कुणाच्या नावानं? मला सांगा, आज जर रक्षकच भक्षक झाले तर आपण कुणाच्या जीवावर मोठे जगणार आहे? आणि सध्या परिस्थिती तशीच आहे. आपण ज्यांना मोठं करतो ते आपल्याला, हा, मग एकदा देवानं जर पाठ फिरवली ना तर आपलं काही खरं नाहीये. म्हणून जोपर्यंत त्याचं आपल्यावर लक्ष आहे ना तोपर्यंत मी तर म्हणते प्रेमानं, भक्तीनं, मोठ्या उत्साहानं त्याचं भजन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.